हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारे आषाढी एकादशी निमित्त आपण कधी न पाहिलेले, कधी न बनवलेले, झटपट तयार होणारे लाडू, जिभेवर ठेवताच विरघळणारे. तर त्यासाठी मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे आणि एकदम असं मिडियम गॅसवर 10 ते 12 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय 10 ते 12 मिनिट आता मी असं एकदम असा कलर येईपर्यंत भाजायचं नाही, मिडियम गॅसवर परतून घ्यायचं. शाबू असा तडतडायला लागला की गॅस एकदम असा मोठा ठेवायचा आणि 1 मिनिटभर मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे. तर शाबू मस्त छान असा खमंग भाजलेला आहे. बघू शकताय खमंग भाजायचा आहे, कारण आपल्याला लाडू पण एकदम खमंग असं जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू बनवायचे आहेत. तर छान असा शाबू आता भाजलेला आहे. थंड करायला ठेवूया. शाबू आता एकदम असं थंड झाला. आता शाबू पण एकदम असं थंड झालेला आहे. बघू शकता एकदम असं गार झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम याचं असं पीठ करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला पीठ जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे याचं. तर एकदम असं बारीक आपण याचं पीठ करून घेऊया. तर बघू शकता एकदम असं बारीक एकदम असं पीठ झालेलं आहे. तर आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळायचं आहे. तर आपल्याला पिठाच्या चाळणीने चाळायचं नाही, सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक पूर्ण पीठ आपल्याला खाली पडेल आणि जे वरती असं रवाळ राहील ते पुन्हा मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर पूर्ण जेवढं पीठ आहे तेवढं मी असं चाळून घेतलेलं आहे. एवढा रवा अजून बाकी आहे. तर मी मिक्सरला फिरून अजून याच्यात फिरून घेते आणि पूर्ण असं चाळून घेते. याच्यामध्ये एवढं पीठ पडलेलं आहे बघू शकता. तर या पिठामध्ये आता मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. एकदम याचं पीठ करायचं आहे. काजूचं पण अजिबात भरड करायचं नाही, एकदम आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे. तर हे खोबरं आहे. तर बघू शकता हे खोबरं पण अर्धी वाटी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यामध्ये विलायची पावडर पण अर्धा चमच घातलेली आहे. तर पूर्ण एकजीव करून घेऊया. पूर्ण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे चमच्या साहाय्याने मी पूर्ण एकजीव करून घेते. पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर आता आपल्याला कढईमध्ये पूर्ण याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे सारण. पूर्ण याच्यामध्ये कढईमध्ये तर पूर्ण असं कढईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता मिडियम गॅसवर पुन्हा याला पिठाला परतायचं आहे. पूर्ण असं एकजीव करून असं परतून घ्यायचं आहे. तर मिडियम गॅसवर अजिबात गॅस मोठा करायचा नाही. थोडंसं जर करपल्या गेलं तर आपल्या लाडूचा कलर बदलू शकेल आणि करपट पण लागू शकेल. अजिबात याच्यामध्ये फुल गॅस करायचा नाही. तर मी 5-7 चमच याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. तर पूर्ण मी 5 चमच तूप घातलेलं आहे याच्यामध्ये. तर छोटे चमच आपलं पोह्याचा चमच असते ते 5 चमच मी तूप घातलेलं आहे आणि तूप घटसर आहे, वितळलेलं तूप नाही. तर घटसरच तूप घ्यायचं आहे. छान आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर याला एक 5 मिनिट आपण मिडियम गॅसवर अगदी मिडियम गॅसवर परतायचं आहे. छान असा खमंग छान असा सुगंध सुटला याचा. मिडियम गॅसवर छान आता व्यवस्थित परतून झालं की आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर एकदम असं छान रवाळ झालेलं आहे बघू शकताय. तूप पण आता सुटलेलं आहे याला. तर मी आता गॅस बंद करून घेते. तर मी गॅस बंद केलेला आहे, कारण कढई अजून गरम आहे. तोपर्यंत हात सारखं हलवत राहायचं आहे, कारण लगेच बुडाला लागू शकते. तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे आणि पिठी साखर घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. छान आता हे एकजीव झाल्याच्या नंतर असं मी आता गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि सारण पण असं कोमट झालेलं आहे. थंड झालेलं नाही, कोमट झालेलं आहे. जसं आपल्याला हाताला सहन होईल असं एवढं झालेलं आहे. तर तुम्हाला जर याचे लाडू वळत नसतील तर अजून मिक्सरला हेच सारण असं मिक्सरला फिरून लाडू वळू शकताय तुम्ही. तर बघू शकताय मला तर गरज वाटत नाही पुन्हा फिरवायची मिक्सरला. तर माझे छान व्यवस्थित लाडू वळल्या जातात. तर बघू शकताय मस्त छान असे आणि हातावर छान असं खेळवायचं आहे लाडवाला बरं काय. आणि छान खेळवल्याच्या नंतरच एकदम असं दाणेदार आणि तूप पण असं सुटत आहे लाडवाचं. एकदम छान असं हातावर खेळवल्याच्या नंतर छान आपले लाडू तयार झालेले आहेत. तर याच पद्धतीने पूर्ण लाडू मी करून घेतलेले आहेत. तर किती छान असे लाडू झालेले आहेत रवाळ. अजिबात तुम्ही खाताना टाळूला चिटकणार नाहीत का जिभेला चिटकणार नाहीत, एवढे भारी झालेले आहेत उपवासाचे लाडू. एक लाडू खाल्ला तरी पण दिवसभर पुरेल एवढं पोटाला आराम
पडेल, एकदम असे दाणेदार लाडू झालेले आहेत। एकदम असे जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू आपले तयार आहेत आणि झटपट तयार होणारे, काही वेळ न घेणारे लाडू आपले तयार आहेत। आषाढी एकादशी निमित्त बनवलेले लाडू तर बघू शकता, मी फोडून पण दाखवलेले आहेत। दाणेदार एकदम लाडू झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा।